काय नाही पण पर्वती कसं आमच्याकडे काय आलं थोडीशी परकर घेऊन यायचे आहेत बघ, म्हणताना तसंच भेटून जावं म्हणून आले होते बघा तुम्हाला. हो का ग पार्वती, महाकुंभला चाललीस तू? काय बाई जातीस गे तू, तुझ्याकडे पैसे तरी आहेत. आम्ही बघ नुसतं शेताला जावा, घरातलं काम करा, हे सोडून आम्हाला दुसरं कायच नाही बघ बाई. महाकुंभला जाणार तू? जाऊ नये बाई, तुझं चांगलं आहे घे. काय पार्वती, तू महाकुंभला जाणार? आम्ही पण आलो असतो ग, खरं काय करायचं, आमच्याकडे पैसेच नाहीत ना तेवढं. जाऊ नये बाई, तू फिरून ये मस्तपैकी. हो ग, होय मी जाणार आहे, पण तुम्ही दोघी काय येणार नाहीस सोडा. पण मी जाऊन येते बाई महाकुंभला, किती वर्षानं भरतंय म्हणा, आणि थोडंसं जाऊन महाकुंभ पण बघून येते. थोडेसे साड्या परकर्तन घ्यायचे आहेत म्हणून मी मार्केटला चालले बघा. साड्या तर घेऊन येणार आणि महाकुंभला जाणार. हो जा मग तू घेऊन ये बाई साड्या तर. जाऊन येते घ्या बाई, पटकन बाजारला जाऊन येते आणि पटकन मला सगळं बॅग तर पॅकिंग पण करायचे आहेत आणि पटकन साड्या जाऊन घेऊन येते आणि मस्त असे फिरून येते बघा महाकुंभला. काय बाई ही पार्वती बघ, तिच्याकडे पैसे आहेत म्हणून महाकुंभला चालले. आमचं दोघींचं नशीब बघ, नुसतं घरातलं काम करा, शेताला जावा, हेच आमचं चालू आहे. मस्त सगळेजण महाकुंभला फिरायला लागले. आमचं काय सांगूनच ते, आणि बघ इथं सांगायला आली आम्हाला महाकुंभला जाणार आहे, साडी घेणार आहे, ते घेणार आहे म्हणून. हो बाई शांतताई, तिच्याकडे आहे सोडा पैसे, महाकुंभला जाणार, कुठं पण फिरायला पण जाणार, आणि ही आणि आम्हाला सांगायला आली आहे बघ, शहाणी कुठली. जाऊ दे या महाकुंभला, आम्ही असू दे आमचं हेच काम करून घेऊया. जाऊ दे ये बाई. जेवलीस काय तू? काय जेवण बनवले होतेस आज? काय नाही ग शांतताई, तेच टोमॅटोचे सार बनवलेले, भात आणि भाकरी. आणि दुसरं आमच्या घरात काय बनतं सांग बरं तूच. ह्याने तरी डाळीचं भाजी, डाळ घालून मस्त असं आमटी कर म्हणतात, पण डाळ केवढे महाग झालेत माहिती आहे ना तुला, म्हणताना टोमॅटो घालून मस्त असं आमटी बनवले बघ आज. हो ग, आमच्या घरी पण असंच बघ बाई, आमचे तरी हे नुसतं दुसऱ्यालाच खर्च करतात आणि टोमॅटो सारला तरी नको बाई नको, ते आमटी डाळ जरा भरपूर घालून असं डाळीचं आमटी बनव म्हणतात. कसं बनवायचं सांग बरं, डाळ तर किती महाग झाले. हो ग शांतताई, काय करायचं सांग बाई, पटकन जेवून घेते आणि पुढचं कामं पण आहेत आवरून घेते. तू पण आवरून घे बाई. आपण काय महाकुंभला पण जायचं नाही, कशाला जायचं नाही, घरातच बसायचं आहे उद्यापासून, आणि त्या दुसऱ्यांच्या शेताला कामाला जायला पाहिजे बघ. हो ग बाई, पटकन जेवून घेते आणि हे पण सगळं कामं आवरून घेते. उद्याच्यानं जाऊया बाई दुसऱ्यांच्या शेतात, तेवढं पैसे आले तर घरच्या खर्चाला तरी होतील ना मग आपल्या.